हकीकत अशी की दिनांक 11 डिसेंबरला सकाळी 6:30 वाजता पूर्वी फिर्यादीच्या राहत्या घरी संतकृपा निवास, नवीन कोर्टाच्या पाठीमागे भुजाडी इस्टेट, मल्हारवाडी रोड, राहुरी बुद्रुक, तालुका राहुरी येथे 2 अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील फर्निचरच्या कपाटाचे लॉक कशाने तरी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि बँकेचे पासबुक, सोन्याच्या पावत्या चोरून नेल्या आहेत. फिर्यादीच्या घराजवळ राहणारे सुधाकर गंगाधर खाडे आणि करणजीत सिंग कृपाल सिंग कथुरिया यांच्या घरी पण चोरी करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेबाबत फिर्यादी भास्कर भागवत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. वर नमूद सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, योगेश कर्डिले, रमीज राजा अत्तार, विशाल तणपुरे, भगवान थोरात, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार छाया माळी, कल्याणी आव्हाड यांचे पथक तयार करून आरोपीचे शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते. पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचा व्यावसायिक कौशल्य आधारे शोध घेत असताना दिनांक 22 नोव्हेंबरला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार मुख्तार मेहबूब शेख आणि त्याचा साथीदार शाहरुख शेखलाल शेख यांनी केला असून ते सध्या लोणी ते नांदूर शिंगोटे जाणाऱ्या रोडलगत गोगलगावच्या शिवारात गोल्डे पेट्रोल पंपापासून काही अंतरावर उभे असल्याची माहिती मिळाल्यानं पथकानं तात्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्यांना मोटारसायकलसह शिताफीनं ताब्यात घेतले. मुख्तार मेहबूब शेख आणि शाहरुख शेखलाल शेख यांना ताब्यात घेतले. त्यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा सांगितले. त्यानंतर 2 पंचांसमक्ष सदर दोन्ही इसमांची मोटारसायकल हीच लावलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता तेथे ॲक्सिस बँकेचे पासबुक, बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, रतनलाल बाफना नावाच्या पावत्या, श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यंत्र 5,000 रुपये किमतीचे, तांबे धातूची परात, छोटा कलश, मोठा कलश, घंगाळ, ताट 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 1,10,000 रुपये किमतीची एक मोटारसायकल, 5,11,900 रुपये किमतीची सोन्याची लगड, 100.140 ग्रॅम वजनाची आणि रवा 2.240 ग्रॅम वजनाचा असा एकूण 6,46,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसेच आरोपी मुख्तार मेहबूब शेख आणि शाहरुख शेख यांना मोटारसायकलबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता सदरची मोटारसायकल ही त्यांनी जळगाव येथून चोरी केली असल्याचं सांगितलं. त्यानंतर मोटारसायकलबाबत अभिलेखाची खात्री करता रामानंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आहे. आरोपी मुख्तार मेहबूब शेख याच्या विरुद्ध यापूर्वीही जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी शाहरुख शेखलाल शेख यांच्या विरुद्ध यापूर्वीही जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्येही गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहेत.